शिंदे साहेब देखील इकडे उपस्थित राहिले, त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर बसून घ्यायचं आहे. या समाजातून आपल्याला समालोचक देखील चांगले जोडलेले गेले आहेत. तरी पहिल्या सामन्यासाठी मी तळा तालुक्यातून वृंदावन गावचे सुपुत्र मी स्वतः अविनाश काते समालोचन करणार आहेत. माझ्यासोबत राठाड हनुमान नगरचे विनायक काते साहेब देखील आपल्याला समालोचन करणार आहेत. त्या समालोचनासाठी आमचे कैलास दात्या पुढील मॅच साठी असतील, सूरज माडिक असतील, संस्कार दळवे असतील, सँडी दिवेकर असतील, विकी काते असतील, हे सगळे समालोचन करणार आहेत. मराठीच्या वाणीतून आपण त्यांचं समालोचन ऐकणार आहोत. नमस्कार. आताच आपल्या तळा तालुक्याचे स्थानिक अध्यक्ष श्रीयुक्त खेळू वाजे यांचं आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. थोडंसं लेट झालं पण तुम्ही आल्याबद्दल कार्यक्रमाला अजूनच शोभा वाढलेली आहे. महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे तळा तालुक्याचे ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक खेळूवाजे साहेबांचं आगमन झालेलं आहे, तरी तळा तालुक्याच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लाख मोलाची अशी साथ सदैव आमच्या या क्रिकेट प्रेमिकांना असू दे. तळा तालुका गवळी चषक 2024 पर्व तिसरे भव्य दिव्य असं आयोजन युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच होणार आहे. आणि या मॅच साठी खास शुभेच्छा आलेत, त्या म्हणजे अमेरिकेवरून शुभेच्छा आलेत या टुर्नामेंट साठी. कारण त्या गावाचे सुपुत्र सन्माननीय आपल्या ज्यांनी द्वितीय क्रमांक दिला ते जितेंद्र हरिचंद्र खेडेकर आज अमेरिकेला आहेत आणि तिथून लाईव्ह मॅच बघतायत. त्यांच्या गावाचा सामना चालू आहे आणि त्यांच्या मामाचं गाव देखील वृंदावन आहे. त्या दोन्ही सामन्यांमध्ये कोण होणार विजेता ते पाहतायत अमेरिकेमध्ये. तसेच कासेवाडी गावचे सुपुत्र आज दिवसभराची त्यांनी चांगली सुट्टी घेतलेली आहे. तसेच रमेश वाजे देखील असतील, ते देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या अमेरिकेमध्ये चांगले मॅच पाहतायत. आणि त्याने एक शब्द दिलाय, ही परिपूर्ण दिवसभर मॅच आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून परिपूर्ण परिवार पाहणार आहोत. असं अमेरिकेपर्यंत तळा तालुका देखील पोहोचला गेलेला आहे. असेच सगळ्यांमध्ये वाटचाल होई राहावी या तळा तालुक्यामध्ये. लगेच क्षेत्रक्षेत्र सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. हनुमाननगर कुठल्याही खेळाडूला विनंती करतो, मैदानामध्ये आपण एक्स्ट्रा खेळाडू नाही जायचंय मित्रांनो. स्कोरर इकडे बस ना, कुठे तिकडे बसलाय. दोन फलंदाज, स्ट्राईकचे दोन फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दोन नवीन बॉल द्यायचे आहेत. कळलं, दोन बॉल द्या ना. काय होतं भाऊजी, लय भारी काम केलं म्हणजे अगदी तुमच्या मेहनतीला सलाम. संध्याकाळी पाहिजे तुम्ही, बाकी काय संध्याकाळपर्यंत. तसेच चांगलं मान्यवरांचं तळा तालुक्यातून चांगलं सपोर्ट येतो. या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भव्य दिव्य असं पर्व तिसऱ्याचं आयोजन केलेलं आहे. ते म्हणजे तळा तालुका यादव सहाय्यक समिती असेल, महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टची कमिटी असेल आणि आमचे बाकी तळा तालुक्याचे सदस्य असतील. एक स्वप्न देखील आहे. आमच्या गजानन वरंकर सरांनी काल मेसेज देखील टाकला, आपलं स्वप्न आहे या तळा तालुक्याच्या गवळी समाजाचं नाव आटके पार न्यायचं आपल्याला. लगेचच सामन्याकडे जाऊया. मी गणेश हनुमान नगर या संघाला विनंती करतो, मंगेश त्वरित जरा क्विक फास्ट क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. दोन सलामीवीर वृंदावन, दोन फलंदाज देखील आपण पाठवायचे आहेत. सलामीवीर मी विनंती करतो, दोन फलंदाज वृंदावनचे दोन फलंदाज सुमित तांबडे, दोन कर्णधार आपले दोन सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे. आजच्या दिवसभराचा पहिला सामना हनुमान नगर आणि वृंदावन ए याच्यामध्ये रंगणार आहे. तरी त्वरित दोन फलंदाज सलामीवीर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पंचांचा इशारा येतोय मित्रा. सुमित थोडंसं सहकार्य असू दे आम्हाला. वृंदावन आणि हनुमान नगर दोन्ही संघाचा 12 खेळाडू 12वा खेळाडू एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये एकदा सुरुवात होऊ द्या. जरा सगळ्यांकडून टाळ्या होऊ द्या. दोन सलामीवीर देखील वृंदावनचे मैदानामध्ये तैनात झालेले आहेत. ते म्हणजे एक तेजस तांबडे आणि सुबोध महाडिक, जे महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टच्या मॅच झाल्या होत्या त्याच्यामध्ये वृंदावन मधून हे दोन आयकॉन खेळाडू म्हणून तिथे गेले होते. ते हे दोन खेळाडू वृंदावनचे आहेत. तसेच हनुमान नगर देखील कमी नाही आहे, कारण मंगेश स्वतः व्यावसायिक चांगले आहेत आणि आज गोलंदाजी सज्ज होत आहेत. तसेच कर्णधार देखील आहेत या हनुमान नगरचे ते मंगेश खेडेकर साहेब. त्वरित सामना चालू करायचा आहे पंचाने. एक
हनुमाननगरचे एक एक्स्ट्रा प्लेअर हनुमाननगरचा देखील आलेला आहे, तसे वृंदावनचा देखील एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्याकडे स्कोर बोर्ड कडे पाठवायचा आहे. लगेच स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय वृंदावन या संघाकडून, तो म्हणजे तेजस तांबडे आणि नॉन स्ट्राईकला जातोय तो सुबोध महाडिक आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो हनुमाननगरचा गोलंदाज स्वतः कर्णधार मंगेश खेडेकर. हा सामना जवळजवळ अमेरिकेपर्यंत चालू आहे. पंचांचा इकडे इशारा येतोय चालू स्टार्ट. स्कोर स्कोरर आहे इकडे स्टार्ट मॅच होतो. ओपनिंगचा फलंदाज आलाय, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला तेजस तांबडेने. 1 रनावर वाढती धाव संख्या होते का पाहूया. दुसऱ्या रनाचा कौल दिलाय, कुठेही समजले नाही. ओ काय रनिंग केली आणि 2-1 चोरटी धाव गेली किती आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल. स्कोर बोर्ड उघडलंय. वृंदावन या संघाचं 2 धाव संख्या झाली. 3 ओव्हरचा सामना असेल आणि गवळी चषकची सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे 2024 पर्व तिसरे. वृंदावन फलंदाजी सज्ज झालेला आहे, फलंदाज आहेत. स्कोर बोर्ड उघडले गेले 2 या धाव संख्येने. नक्कीच मान्यवरांना सांगायला आवडेल सलामीवीर का म्हटलं. एखादा घरा जर बांधायला घेतला त्या घराचा पाया जसा मजबूत असावा लागतो, त्याचप्रमाणे हे 2 फलंदाज सलामीवीर तसेच मजबूत असावे लागतात. त्यांच्याकडे परिपूर्ण जबाबदारी असते, म्हणून त्यांना 2 सलामीवीर हे म्हटले गेलेलं आहे. आमच्याकडे देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे युट्यूब लाईव्ह सगळे रिकामे साहेब युट्यूब लाईव्ह चांगले षडचित्र करतायत. तसेच MCAचे 2 पंच देखील आमच्याकडे जोडलेले गेलेले आहेत. 2 रनावरती धाव संख्या झाली. तेजस तांबडे काय फलंदाजी करताय, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफच्या दिशेने 1 धावेवरच समाधान मानावं लागलंय, तो म्हणजे वृंदावन या संघाला वाढती धाव संख्या झाली आहे, ती म्हणजे 3. पुढचं समालोचन देखील आमच्या सोबत करणार आहेत हनुमाननगरचे विनायक दादा, यांना देखील विनंती करतो आमच्या सोबत तुम्ही देखील समालोचन चालू करावं. धन्यवाद समालोचक अविनाश काते साहेब. या ठिकाणी समालोचक म्हणून अविनाश काते साहेब, गजानन वरणकर सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी पहिला सामना हनुमाननगर गावचे सुपुत्र मंगेश खेडेकर यांचा 3रा बॉल आणि वृंदावन गावचे फलंदाज यांनी चोरटी 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावावरती समाधान मानावं लागेल वृंदावन गावच्या फलंदाजाला. 4 ही धाव संख्या झाली आहे. वृंदावन या संघाची जर्सी क्रमांक खेळतोय तो म्हणजे विराट कोहलीचा, तो म्हणजे आमच्या वृंदावन या गावचा सुपुत्र तेजस तांबडे, ज्याचा जर्सी क्रमांक 18 आहे. अवांतर धाव दिली मंगेशच्या स्वरूपामध्ये, कुठेही किपरला समजले जातो काय पाहूया. पहिला चौकार येतोय, मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपामध्ये पाहूया. पंच इशारा करतात नाही. 2 धावा परिपूर्ण वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळाले. धावा घेतलेल्या आहेत, पंच इशारा करतील आमच्याकडे. 3 ओके 3 ही धाव संख्या मिळाली. एक्स्ट्रा रन बोनस असा दिलेला आहे, तो म्हणजे मंगेश तांबडे यांनी 4 ओके 4-1 वाईट प्लस 3 4 धाव संख्या झालेली आहे. टोटल किती झाली? 8 ही धाव संख्या झालेली आहे, ती म्हणजे वृंदावन गावचे धाव संख्या झालेली आहे 8. पाहूया श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे धारदार गोलंदाज मंगेश खेडेकर. पाहूया सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षण मौजूद आणि या ठिकाणी झेलबाद झालेला आहे. वृंदावन गावचे फलंदाज टिंबटिंब आपण डीजे सुबोध हा पहिला धक्का मिळतोय, तो म्हणजे वृंदावन या संघाला, तो म्हणजे सुबोधच्या मार्फत स्वस्त मध्ये विकेट गेलाय का होऊ जाऊ दे 30 आहे. धन्यवाद डीजे. पहिला वृंदावनला धक्का भेटलेला आहे, तो म्हणजे धाव संख्या झाली वृंदावन या संघाची 8. आणि खरोखर हनुमाननगर या संघाने वृंदावनची पाहतो लावूया काय वाट, कोण कोणाची लावतोय वाट पाहूया. थोडंसं टेन्शन वाढलंय, कारण का दोन्ही गावांचे चांगले संबंध आहेत आणि प्रकाशजी खेडेकर साहेब असतील, किरण गायकर साहेब असतील, आमचे विनायकदा असतील, संजय धुमाळ साहेब यांनी टेन्शन वाढलंय. कुठला संघ विजयी होतोय, कुठलाही संघ जरी विजयी झाला तरी आपल्या या गवळी समाजाचाच आहे, ही चालेल आपल्याला. तरी
लगेच फाईट करायचंय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईकला, तो म्हणजे जगदीश्वरला परिपूर्ण खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिलाच धक्का मिळालाय, तो म्हणजे वृंदावन या ए संघाला, आणि तो म्हणजे सुबोधच्या मार्फत. काय गोलंदाजी करतोय मंगेश, कुठेही समज नाही. पंच आमच्याकडे वळत आहेत. नियम क्रमांक 22 अंमलात आणावा लागेल आणि अवांतर धाव मिळते, ती म्हणजे वृंदावन या संघाला. वाढती धावसंख्या होते वृंदावन या संघाची, ती 9. चांगलं खेळावं लागेल. ज्याचा जर्सी क्रमांक विराट कोहलीचा रन मशीन ज्याला मानली जातो, तो जर्सी क्रमांक घालून खेळणारा अजून नॉन स्ट्राईकला फलंदाज देखील वृंदावनचा बाकी आहे, तो म्हणजे आमचा तेजस तांबडे. आणि सुबोधची जागा भरण्यासाठी झाली. काय खेळण्याचा प्रयत्न केला, स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल, 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या वृंदावन या संघाची 11-11. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले सामने चालू आहेत. दिवसभरात 16 संघ खेळणार आहेत, त्यातून 2 संघ या पारितोषिकचे मानकरी ठरणार आहेत. श्री हनुमान गावचे उत्कृष्ट असे गोलंदाज मंगेश खेडेकर. लास्ट बॉल, चोरटी 1 धाव, 2 धावा पूर्ण. वृंदावन गावची धावसंख्या झालेली आहे 13. 1 गडी बाद, धावसंख्या झालेली आहे 13. पाहूया थोडस वृंदावन या संघाची 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद धावसंख्या झाली आहे ती 13 या आकड्याचं देखील इंटरनॅशनल मध्ये खूप महत्वपूर्ण महत्व आहे. श्रीलंकेचा मेंडिस जो प्लेअर आहे त्याचा जर्सी क्रमांक 13 आहे, त्याला अनलकी नामक क्रमांक तो समजला जातो. त्यांनी तो सक्सेसफुल करण्यासाठी त्यांनी जर्सीवरती देखील त्याचा क्रमांक 13 घेतलेला आहे. तेवढीच धाव संख्या वृंदावन ए संघाची झालेली आहे, ती म्हणजे 13-13. विराट कोहलीला आता आपली बॅट खोळावी लागेल. भानंकोटचा वृंदावनचा नवीन स्टार खेळाडू आहे हा तेजस तांबडे. कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, ती म्हणजे तेजसला. विनायक दादा एक सांगतो तुम्हाला, आमच्या वृंदावन प्रीमियर लीग मध्ये जेव्हा हा खेळाडू खेळत असतो त्याच्या लगातार त्याने आम्ही 3 क्षेत्रामध्ये त्याने उत्कृष्ट फलंदाजी कामगिरी केलेली आणि 100 रन देखील त्यांनी मारलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे हनुमाननगर या संघाकडून रोशन. पाहूया आपल्या संघासाठी रोशन काय करत आहेत. 4-5 पावलाची रनर घेऊन येत आहेत ते रोशन काते. पहिला बॉल, पहिला बॉल, 2 धावा पूर्ण. वृंदावन गावची धावसंख्या झालेली आहे 15. 1 फलंदाज बाद, 15. पुढचा चेंडू हनुमाननगर गावचे उत्कृष्ट असे गोलंदाज, जानेमाने गोलंदाज 4-5 पावलाची रनर घेऊन येत आहेत रोशन काते. गेलो 15-20 वर्ष अगोदर आमच्या राठाड गावचे उत्कृष्ट असे फलंदाज आणि गोलंदाज लक्ष्मण काते यांचे सुपुत्र रोशन काते. पंच आमच्याकडे वळलेत आणि लगेच वाईटचा इशारा केलाय. वृंदावन या संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 16. कारण पहिल्या टॉस झाल्याच्या नंतर नाणेफेक ज्या हनुमाननगरच्या बाजूने गेल्याच्या नंतर लगेच त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि वृंदावन या संघाला सांगितलं की तुम्हाला आम्ही 18 बॉलमध्ये 35 रनापर्यंत थांबवू शकतो, पण तेजसला त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. 35 ते 40 ते 45 रनांचा टार्गेट हा हनुमाननगर समोर ठेवावा लागेल, अशी फलंदाजी करावी लागेल. वृंदावन संघाचा विराट कोहली लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी मिसफील्ड होते, त्याचा फायदा घेतात काय पाहूया. नाही, लगेच जगदीश्वरने कॉल दिला आणि तेजसला माघारी परतावा लागले. 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या झाली वृंदावन या संघाची 17. आता पाहूया कोण कोणाला देतोय खतरा, गोलंदाज की फलंदाज. अजूनपर्यंत चौकार कोणाच्या बॅट मधून आलेला नाही आहे, पाहायला आवडेल. नक्की जगदीश्वरने चांगला समाचार घेतला आणि जातोय सीमारेषा पार. पाहूया क्या 1 बाउट चौकार. बीएसएनएल पहिला जातोय चौकार जगदीश्वरच्या बॅट मधून. एकदा होऊन जाऊ दे सुमधुर संगीत. Let's serve some Ronak Shanak, let's serve some party now, let's serve some roll on the bar. Run the track and nobody look. Thank you. कदाचित थोडंसं गोलंदाजाला टेन्शन वाढलं असेल, कारण समोर त्यांच्याकडे त्यांचे मार्गदर्शक देखील उभे आमच्या कमिटी बॉक्समध्ये उभे आहेत. ते म्हणजे प्रकाशजी खेडेकर असतील, संजय धुमासाहेब असेल. एखाद्या चौकाराने कोण हार पराजय होऊ शकत नाही. अजून आपली देखील फलंदाजी बाकी आहे, तरी जगदीश्वर चांगली फलंदाजी करते. चांगला समाचार घेतो का पाहूया. किपरच्या वरून जातोय
1 रन परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल, 2 धावा देखील परिपूर्ण. 2 धावेवरच मला वाटतं समाधान मानावं लागेल वृंदावन या संघाला. वाढती धावसंख्या झाली वृंदावन या संघाची 23-23. काय फलंदाजी करतोय जगदीश्वर आणि तेजस. भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे तळा तालुका गवळी समाज चषक 2024 पर्व 3रे. या स्पर्धेसाठी देखील काही मान्यवरांनी आपल्या आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे. लाख मुलं जगदीश्वरने चांगला समाचार घेत आहे. लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय भैया, जातोय जगदीश्वरचा. काय महेंद्रनी झेल घेतला आणि बाद होतोय तो म्हणजे जगदीश्वर. दुसरा झटका मिळतोय वृंदावन या संघाला आणि धाव संख्या झाली आहे ती 23. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे भरत घाटवळ. या मैदानाचा त्यांना अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर त्याला फलंदाजी करावी लागेल. विराट कोहलीला आता फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे तेजसला स्ट्राईकला आलेला फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहे, त्याला फलंदाजी करावी लागेल. एक चौकार षटकारांची आतिषबाजी. दुसरा ओव्हर चालू आहे आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 23. 5 बॉल झालेले आहेत. दुसरा षटक चालू आहे. शेवटचं चेंडू बाकी आहे तो म्हणजे दुसऱ्या षटकचा. पंच देखील आमचे चांगली कामगिरी करतात. एनसीए चे पंच आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे चांगले भरतला चांगली फलंदाजी करावी लागेल. या सचिन सर तेंडुलकरांचं मैदानाचं नाव आहे, ते अनुभव आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कौल देतात. थोडीशी मिसफील्ड होते, फायदा घेतात का पाहूया. नाही, तेजसला माघारी केलंय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. थोडस मित्रांनो फास्ट घ्यायचं, लगेचच गोलंदाज तयार ठेवायचा आपला, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. आपल्याला सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फायनलचा देखील 5 वाजता सामना परिपूर्ण करायचा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद. वृंदावन या संघाची धावसंख्या झाली आहे ती 24-24. प्रति ओव्हर मागे ते स्कोरिंग 12चा टार्गेट ठेवलेला आहे. काय गोलंदाजी करते, प्लॅनिंग प्रमाणे मंगेशने गोलंदाजी केली आहे. 35 धावांचा टार्गेट मधच्या आत त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करणार आहेत वृंदावन या संघाला. आता कुठेतरी चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. ती भरतला स्ट्राईकला आलेला स्ट्राईक साठी आता खेळतोय तो फलंदाज आहे भरत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस. श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे धारदार गोलंदाज विवेक धुमाल, पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे कर्णधार मंगेश खेडेकर यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि चोरटी 1 धाव पूर्ण. 1 धाव. वृंदावन संघाची धाव संख्या झालेली आहे 2 बाद 25. श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे कर्णधार यांनी टॉस जिंकल्याच्या नंतर त्वरित क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वृंदावन गावच्या कर्णधाराला की आम्ही 3 षटकामध्ये धावांची नक्कीच सांगायला आवडेल. ह्या बॅट्समनची बॅट बघा, पकडण्याची स्टाईल खूप वेगळी आहे, कारण प्रत्येक फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असतो. आणि तसंच अविनाश, जर तू बोलत असेल की हा फलंदाज कुठल्या फलंदाजी करत आहे, आमचा गोलंदाज सुद्धा बघा 4-5 पावलाची रनर घेऊन येत आहे. सुंदर असा फटका आणि डॉट बॉल गेलेला आहे. फलंदाजाला त्या ठिकाणी काही समजलं नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातमध्ये गेलेला आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी देखील होते ती म्हणजे हनुमाननगर या संघाकडून. गोलंदाज काय गोलंदाजी करतोय कुठेही समजलेला आहे तो म्हणजे तेजसला, आणि निर्धाव चेंडू टाकलाय आपल्या गोलंदाजीमधून. वृंदावन या संघाची धाव संख्या झाली आहे ती 25. कुठेतरी चौकार षटकारांच्या आतिषबाजी करण्याच्या मध्ये थोडंसं फसलं जाते तो म्हणजे तेजस तांबडे. अचूक फलंदाजी करावी लागेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 बाउट जातोय का बघ, क्षेत्ररक्षण लगेच तैनात. काय क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी रनआउट झालेलं आहे वृंदावन गावचे फलंदाज. वृंदावन गावचे फलंदाज हे माघारी तंबूत परत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण देवीदास काते उर्फ गोठू. पाहूया या ठिकाणी 3रा धक्का वृंदावन गावच्या संघाला. वृंदावन गावची धाव संख्या झालेली आहे 3 बाद 26. पाहूया वृंदावन गावचे दुसरे फलंदाज सुमित, स्वतः कर्णधार आपल्या संघाची जबाबदारी घेऊन येत आहेत. सुमित आपल्या संघासाठी काय करत आहेत ते पाहूया. वृंदावन गावचे कर्णधार सुमित आणि हनुमाननगर गावचे उत्कृष्ट असे नावाजलेले गोलंदाज विवेक धुमाल आपल्या संघासाठी काय करत आहेत.
वृंदावन या संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 ही धावसंख्या झाली आहे. 3 बाद झालेले आहेत आणि त्याच्या स्वतः भावाची जागा भरून काढण्यासाठी आमचा सोमदाई क्रिकेट क्लबचा कर्णधार सुमित तांबडे जबाबदारी घेऊन आलेला आहे. या सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा धक्का बसलेला आहे. वृंदावन गावच्या कर्णधार हा तंबू मध्ये परत आहेत, शून्यावरती पाहत होत आहे आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण देवीदास काते यांनी उत्कृष्ट असं झेल घेतलेलं आहे. शाबासकीची थाप मिळते ती म्हणजे गोलंदाजाला काय गोलंदाजी करते. आतापर्यंत 2 विकेट महत्वपूर्ण, 1 रनआउट आणि कॅचच्या स्वरूपामध्ये घेते अशी गोलंदाजी करतोय. सुमितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो सागर. कुठेही काय गोलंदाजी करतोय हनुमाननगर करून निर्धाव चेंडू टाकतो आपल्या गोलंदाजी मध्ये, कुठेही समजले नाही सागरला. आणि धावसंख्या वृंदावन या संघाची 4 बाद धावसंख्या झाली ती 26. कारण म्हटलं जातं ना मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उडान होती है. त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय तो म्हणजे हनुमाननगरचा गोलंदाज विवेक धुमाळ. कारण शाबासकीची थाप देखील समालोचकांमधून त्यांच्यामधून आमचे विनायक दादा देत आहे. प्रकाश दादा खेडेकरांच्या स्माईल आले चेहऱ्यावर, काय गोलंदाजी करतोय. अशीच गोलंदाजीची करावी लागेल कारण शाबासकीची थाप आमच्या कमिटीकडून देखील गोलंदाजाला मिळते. पण थोडेसे निर्धाव चेंडू जाते ते म्हणजे वृंदावन या संघाच्या फलंदाजांना कुठेही समजत नाही आहेत. कटिंग बॉलिंग अशी करतोय आपल्या अनुभवाच्या जोरावर. परत एकदा ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळलेत आणि वाईटचा इशारा देते. वावांतर धावेबरोबर वाढती धाव संख्या होते वृंदावन या संघाची 27. शेवटचा चेंडूचा बाकी आहे या इनिंगचा आणि धाव संख्या झाली आहे ती 27. काय प्रथम नाणेफेक जिंकून निर्णय दिला होता 35 धावांचा टार्गेटच्या आत आम्ही गुंडाळू, त्याचप्रमाणे गोलंदाजी केली आणि किपरच्या मागे जातो. 1 धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल देतात, पाहूया परिपूर्ण होते काय. 2 धावेचा प्रयत्न केला होता पण रनआउटच्या मध्ये आत्महत्या करता येतो म्हणजे भरत घाटवळ. आणि वाढती धावसंख्या वृंदावन या संघाची 1 इनिंग समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 28. कंपल्सरी इनिंग साठी जिंकण्यासाठी 29 धावा बनवाव्या लागतील. 18 चेंडू आणि 29 धावा. लगेचच मी वृंदावन या संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी आपण तैनात व्हायचं आहे. वृंदावन संघ दुसऱ्या सामन्याकडे आपण येणार. मी 2 फलंदाजांना कर्णधारांना विनंती करतो. वृंदावन संघ सूरज आणि सोमदाई क्रिकेट संघ दहिवली विनेश खेडेकर या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. टॉस का बॉसच्या इकडे टॉस साठी यायचंय. आलेल्या कर्णधारांनी त्वरित एंट्री बी आपली भरून घ्यायची आहे. आमचे रतीश मिरगळ साहेब ते लेफ्ट साइडला बसलेले आहेत, त्यांच्यामध्ये लगेच एंट्री बी त्यांच्याकडे संपर्क साधून एंट्री बी भरून घ्यायची आहे. वृंदावन संघ सुमित क्विक फास्ट, खूप वेळ झालेला आपल्या, क्विक फास्ट जरा सहकार्य असू दे. सूरज सोमदाई क्रिकेट संघ कर्णधार सूरज आणि दहिवली सोमदाई क्रिकेट संघ विनेश खेडेकर साहेबांना विनंती करतो, दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस का बॉस कडे येऊन टॉस करायचा आहे. मी वासुदेव खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायची आहे. हॅलो, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वृंदावन संघ 18 चेंडू मध्ये 29 धावा, सर्व कर्णधारांची नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग असेल, 29 धावा कंपल्सरी चेसिंगला असेल, कंपल्सरी चेसिंग आहे. 29 धावा बनवाव्या लागतील, ते म्हणजे हनुमाननगर या संघाला. मी
मी वासुदेव खेडेकर साहेबांना विनंती करतो, सोमदाई क्रिकेट संघ ए वृंदावन आणि सोमदाई क्रिकेट संघ दहिवली याच्यामध्ये टॉस करायचे. टॉस का बॉस वरंकर साहेब आपण टॉस करून घ्या ना. बॉटल पाहिजे त्याला पाणी द्या ना, थोडा थोडा पिया ठेव. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे वृंदावन संघ आणि 2 फलंदाज सलामीवीर हनुमान नगरचे 2 सलामीवीर देखील आपण पाठवायचे आहेत. वृंदावन संघ सूरज कर्णधार, वृंदावन या संघाचा कर्णधार सूरज. कर्णधार टॉस का बॉस साठी जायचं आहे. गजानन वरणकर सरांकडे आपण संपर्क साधायचा आहे. 2 संघांमध्ये देखील टॉस होते. सोमदाई क्रिकेट संघ दहिवली विनेश कर्णधार आणि दोन संघांमध्ये टॉस होतोय. मी विनायक दादांना विनंती करतो पुढील समालोचन आपण चालू ठेवावं. 2 संघांमध्ये टॉस करतायत ते आमचे महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे तसेच हनुमान राटाळ गावचे सुपुत्र वासुदेव खेडेकर साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देखील टॉस होतोय. एक आहे संघ कर्णधार आहेत सोमदाई क्रिकेट संघाचे दहिवलीचे कर्णधार विनेश खेडेकर आणि दुसरे कर्णधार आहेत ते म्हणजे आमच्या गावचे वृंदावन या संघाचे कर्णधार सोमदाई क्रिकेट क्लबचे सूरज. 2 संघांमध्ये टॉस होते. लगेचच सामना चालू करायचा आहे. वृंदावन पंचांना देखील विनंती करतोय सामना चालू करायचा आहे. नाणेफेक कौल गेलाय तो म्हणजे सोमदाई क्रिकेट संघ दहिवली या संघाकडे. तुमचं काय प्लॅनिंग असेल की समोरच्याला काय आपण निर्णय काय घेताय? टॉस आपल्या बाजून गेलेली आहे. नक्कीच प्रथम मी फिल्डिंग बॉलिंग हे करतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि जास्तच कमी स्कोअरमध्ये यांना ऑल आउट करेन याचा मी हे करेन. कमी स्कोअर म्हणजे काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न कराल कारण त्यांच्याकडे फलंदाजी तेवढी मजबूत आहे आणि तुम्ही काय टार्गेट असेल त्यांच्यासाठी तुमच्याकडे? 20 रनापर्यंत त्यांना हे करेन. नक्कीच सूरज तुला एक आव्हान दिलंय त्याने की 18 बॉलमध्ये 20 रनापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतील तर तुमची काय फलंदाजी रणनीती असेल? आम्ही फक्त आमच्या 100% देण्याचा प्रयत्न करू. बाकी आमच्या टीमला शुभेच्छा कारण त्यांचाही चांगला खेळ व्हावा, आमचाही चांगला खेळ व्हावा आणि आपल्या चांगला खेळ व्हावा. सर्वांना हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. दोन्ही संघांचं देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि लगेचच सामना चालू करायचा आहे. विनायकदा लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे कारण श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे प्रमुख बॅट्समन देवीदास काते आणि रोशन काते पाहूया आपल्या संघासाठी काय करतात आहेत ते. देवीदास काते आणि रोशन काते वृंदावन गावचे प्रमुख गोलंदाज आदर्श काय करतात आपल्या संघासाठी आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे धारदार फलंदाज देवीदास काते उर्फ गोटू पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. तसेच यादव तळा तालुक्याचे माजी सभापती आणि यादव सहाय्यक समितीचे आता नवनिर्माचित अध्यक्ष गौलवाडीचे सुपुत्र तुकारामजी खेडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी तळा तालुक्याच्या गवळी समाजाच्या वतीने आपलं देखील हार्दिक स्वागत. असंच लाख मोलाचं सहकार्य सदैव आम्हाला या समाजाला युवा पिढीला आपल्या सगळ्यांना असू दे आणि त्यांना समाजसेवेची देखील फार आवड आहे. पुढील समालोचन चालू करावं. आणि या ठिकाणी हनुमाननगर गावची धावसंख्या झालेली आहे 1. वृंदावन गावचे प्रमुख गोलंदाज आदर्श पाहूया आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू आदर्श वृंदावन गावचे सुपुत्र आदर्श आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे ओपनर फलंदाज देवीदास पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे. 4-5 पावलांची रनर घेऊन येते आदर्श. सुंदर असा या ठिकाणी फटका क्षेत्ररक्षण मौजूद. 1 धाव पूर्ण. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे धारदार फलंदाज देवीदास काते. विनायक दादा एक नक्कीच सांगायला आवडेल आता टेनिस क्रिकेट देखील मागे राहिलेला नाही आहे कारण आता ISPL चालू झालेली आहे आणि ती प्रथम पारितोषिक असेल तो म्हणजे 1 करोड पारितोषिक आहे आणि ह्यातूनच गवळी समाजाचा बांधव आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचा आहे आणि म्हणूनच या भव्य दिव्य असं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आपण घेतलेल्या आहेत.
म्हणून आपल्याला या युवा खेळाडू एखादा कुठल्याही गावाचा जावं पण माझ्या समाजाचं नाव तिथपर्यंत पोहोचलं असेल, कारण कृष्णा सातपुते नाव घेतलं जातं, उस्मान पटेल असेल अशी नावं घेतली जातात, तरी मला अपेक्षा आहे लगेच थोडीशी मिसफीड होते आणि 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत ते म्हणजे हनुमान नगरने आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 4. श्रीकृष्ण क्रिकेट संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 4. पुढचा ओपनर अशी जोडी देवीदास काते, रोशन काते आणि वृंदावन गावचे सुपुत्र आदर्श. पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत ते. श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे धारदार फलंदाज रोशन काते आणि आदर्श 4-5 पावलाची रनर घेऊन येत आहेत ते आणि पंच आमच्याकडे बोलते. वाईटच्या स्वरूपामध्ये राठाडवाडीची धावसंख्या झालेली आहे 3 बॉल 5. पुढचा चेंडू रोशन काते याला, निर्धाव चेंडू आदर्शाच्या बाजूने. ह्या आदर्शचं एक आदर्श सांगतो, आम्ही वृंदावन प्रीमियर लीग भानंकोड वृंदावन मध्ये भरवतो आणि त्यातून आम्हाला हा खेळाडू मिळाला. मुंबईमध्ये स्थायिक असतो पण एक प्रीमियर लीग भरवल्याच्या नंतर काय खेळाडूंना आवड निर्माण होते गावाची आणि तिथपासून जो गोलंदाजी करतो, आता स्ट्राईकला गोलंदाजी नेहमी आमच्या संघामध्ये करत असतो. चांगली फलंदाजी समाचार घेतलाय, झेल घेण्याचा प्रयत्न करत आहेत काय नाही, 1 बाउन्स जातोय नाही सीमारेषा पार. 2 रन परिपूर्ण, 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावावरती समाधान मानावं लागेल रोशन काते आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे 5 बॉल 7. 7 धावावरती समाधान मानावं लागेल. या आकड्याला देखील आयुष्यामध्ये महत्वपूर्ण महत्व आहे, कारण आयुष्याचे फेरे घेताना देखील 7 घेतले जातात, आठवड्याचे दिवस देखील 7 आणि जगातील अजुबे देखील 7 आणि महेंद्रसिंग धोनीने देखील कप जिंकून दिला ते म्हणजे जर्सी क्रमांक 7 आणि 2 हे स्कोर घेतले. अशी रनिंग रोशन काते आणि देवीदास काते आपल्या संघासाठी धडपडत आहेत ते. देवीदास काते आणि रोशन काते आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9 बिनबाद 9. तसेच चरई खुर्दचे सुपुत्र ज्याने आम्हाला स्टंप दिले ते नारायण कानू दळवी साहेबांचं आगमन झालंय, तरी तळा तालुका गवळी समाजाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वृंदावन गावचे दुसरे गोलंदाज तेजस, पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. आणि हनुमाननगर गावचे उत्कृष्ट असे 2 फलंदाज रोशन काते आणि देवीदास काते. पुढचा चेंडू तेजसांची 4 पावलाची रनर घेऊन आहे ते तेजस. सुंदर असा या ठिकाणी फटका मारलेला आहे, क्षेत्ररक्षण मौजूद आणि 1 धावावरती समाधान मानावं लागेल देवीदास काते याला. विनायकदा परत एकदा आठवण करतो, गेल्या वर्षी आपण इथे समालोचनाला सुरुवात केली आणि त्या समाज बांधवाने आपल्याला परत एकदा इथे एकत्र आणलंय. एक अभिमानाची गोष्ट वाटते, कारण गवळी समाज आपल्याला तेवढा सपोर्ट करत असतो आणि गवळी बांधव देखील आपला मोठा झाला पाहिजे. ओपनिंग साठी गोलंदाजी सज्ज झाले, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, जातोय का पाहूया. नाही, काय सागरने क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. लगेच थ्रो गेल्याच्या नंतर 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे हनुमाननगर या संघाला वाढती धावसंख्या झाली आहे ती 12. वाढती धावसंख्या झालेली आहे हनुमान गावची 12. अविनाश, मला एक सांगायचं असं वाटतंय की या ठिकाणी पहिल्याच्या ठिकाणी सामना सुरू होत आहे आणि त्या ठिकाणी हनुमाननगर आणि वृंदावन आणि या ठिकाणी प्रथमच समालोचक म्हणून अविनाश काते हे वृंदावन गावचे आणि विनायक काते हनुमाननगर गावचे. खरोखरच मी सुद्धा गेल्या वर्षी 14-15 तारखेला या ठिकाणी मीरा भाईंदर गवळी समाजाच्या संघटनेच्या वतीनं माझं समालोचक म्हणून या ठिकाणी निवड झाली. आज सुद्धा मला या ठिकाणी आमंत्रण करण्यात आहे. पुढचा चेंडू 1 धावावरती समाधान मानावं लागेल रोशन काते. अविनाश, मला 2 शब्द या ठिकाणी सांगायचे आहेत की खरोखरच हनुमाननगर गावचे उत्कृष्ट असे मानले गेले 15-20 वर्ष अगोदरचे बॅट्समन लक्ष्मण काते यांचे सुपुत्र रोशन काते आज ह्या सचिन तेंडुलकर ग्राउंडवरती आपली पराक्रम दाखवत आहेत. खरोखरच हनुमाननगर गावचे सुपुत्र रोशन काते आणि देवीदास काते.
अचूक गोलंदाजी करावी लागेल. तेजसला आपला संघ विजय करायचा असेल. निर्धाव चेंडू टाकतो आपल्या अनुभवाच्या जोरावर. तेजसकडे अनुभव आहे क्रिकेटचा. सीझन वर देखील तो फलंदाजी करतो. एक या खेळाडूची एक महत्वपूर्ण सांगतो, कुणबी समाजाची जी प्रीमियर लीग झाली होती त्या ह्या खेळाडूची बोली देखील तिथे देखील लागली होती. हा असा खेळाडू आहे. तसं तुमचा फलंदाज देखील जर्सी क्रमांक 25 घालून खेळतोय. कारण प्रकाशदा खेडेकरांचा असे संजय धुमाळांचा लक्ष लागलंय, तो म्हणजे एखादा चौकार षटकार आला तर सामना आपण देखील खेचून आणू शकतो. कारण म्हटलं जातं ना, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. तसे प्रयत्न करावे लागतील. आणि पहिला फुलटॉस मिळाला. पहिला दादा हा अनुभव असावा लागतो. मी आताच म्हटलं त्याला फुलटॉस मिळाले. आपली स्माईल त्यांनी ऐकली आणि त्या स्माईलच्या जोरावर छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळू द्या 6 धावा. वाढती धावसंख्या झाली ती हनुमाननगर संघाची. 5 बॉल मध्ये कोणी थोडासा डीजे होते या षटकारासाठी. मान फलंदाज देवीदास काते यांना भेटलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे. थोडस सकाळचं सत्र असल्यामुळे एटीएम खोललं जात नाही आहे, पण दुपार झाल्याच्या नंतर एटीएम खोलले जातील. आतापर्यंत थोडे एटीएम स्तब्ध झालेले आहेत. काय फुलटॉस मिळाला, चांगला समाचार घेतला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. थोडीशी मिसफीड होते, त्याचा फायदा देखील घेत आहेत आणि 2 धावा देखील परिपूर्ण. आणि 2 धावावर वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 21. श्रीकृष्ण क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे 21. सुंदर असं फलंदाज देवीदास काते आणि रोशन काते. श्रीकृष्ण क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे 21. एक षटकाराला मॅच परिपूर्ण हनुमाननगरकडे वाटचाल करायला लागले, पण तसाच गोलंदाज देखील वृंदावन या संघाकडे आहे. 6 बॉल डॉट देखील काढू शकतो. कारण आतापर्यंत कुठलेही आनंद व्यक्त करता येत नाही आणि अशी गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे वृंदावन या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती. 6 बॉल मध्ये 8 रनांची गरज आहे. ते म्हणजे हनुमाननगर या संघाला बिनबाद आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे. काय फलंदाजी करतोय तो म्हणजे वृंदावन संघ, आपला हनुमाननगर संघ. सुंदर असं या ठिकाणी फलंदाजी. काय फलंदाजी केलेली आहे, काय गोलंदाजी केलेली आहे. आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये सर्व खेळाडूंच्या कर्णधारांना विनंती करतो, फक्त 15 मिनिटं तुम्हाला अवधी दिला जाईल एका इनिंगसाठी. 6 बॉल मध्ये 8 रनांची कंपल्सरी गरज आहे आपल्याला. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. ते म्हणजे गोलंदाज वृंदावन या संघाकडून जर गोलंदाजीसाठी आला तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. कारण आतापर्यंत सलामीवीर देखील फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहे. सलामीवीर का म्हटलं जातं, एखादा घर जेव्हा बांधायला घेतो त्याचा पाया जसा मजबूत असेल तसा घर मजबूत असतो. म्हणून या सलामीवीरांनी चांगली जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर. आणि मानाचा सामना कोण विजयी होतोय पाहूया, हनुमाननगर की वृंदावन. थोडंसं वृंदावनला आता टेन्शन वाढलेलं आहे की काय होतंय. 6 बॉल मध्ये 8 रन होऊ शकतात, पण निर्धाव चेंडू तेवढे टाकावे लागतील वृंदावन या संघाला जर सामना विजयी व्हायचा असेल तर. कारण गेल्या वर्षी याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. मोरवणे संघ असेल, पांजू मैदान असेल, तिथे अचूक गोलंदाजी करून निर्धाव चेंडू टाकले होते. असा गोलंदाज आहे अविनाश. या ठिकाणी एटीएमचं दार खोललेलं आहे, पेटीएमचं दार खोललेलं आहे, बँकचं अकाउंट खोललेलं आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे प्रथम पारितोषिक 20,000 याचे मानकरी किशोर काशीराम महाडिक यांच्याकडून जो कोण षटकार मारिक म्हणजे रोशन काते आणि देवीदास काते यांना 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि पंच आमच्याकडे बोलते व्हाईटच्या स्वरूपामध्ये. श्रीकृष्ण क्रिकेट संघाची धावसंख्या झालेली आहे 22 आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघाला. जसं अविनाश तू जर बोलत असतील की वृंदावन गावचे प्रमुख असे गोलंदाज दादा, आपलं समालोचन करत असताना लोकांचा मनोरंजन कसा वाढेल हे आपल्याला करायचं आहे. म्हणून वृंदावन या संघाला थोडंसं टेन्शन वाढलेलं आहे. कारण आता गरज आहे ती 5 बॉल मध्ये
6 रनांची गरज आहे. निर्धाव चेंडू टाकावेच लागतील ते म्हणजे सुयोगला आपल्या अनुभव कामाला आणावं लागेल. थोडंसं टेन्शन वाढलंय ते म्हणजे आता संजय तांबडे असतील, ज्ञानेश्वर नटे असतील जे बीटी संघाकडून खेळत असतात, सुमितला देखील थोडंसं टेन्शन वाढलंय. सलामीवीर आलेले फलंदाज अजूनपर्यंत बाद करू शकले नाहीयेत. अशी गोलंदाजी आता करावी लागेल सुयोगला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. मित्रांनो अजून एकदा सांगतो ही लिंक आपली अमेरिकेपर्यंत पोहोचलेली आहे आणि घरू बसून अजूनपर्यंत लाईव्ह चांगली मॅच पाहतायत हनुमान नगरची ते म्हणजे जितेंद्र खेडेकर ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांक दिला. अचूक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करताय. काय गोलंदाजी अशीच करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील ते म्हणजे सुयोगला. काय वाटतं कुठला संघ विजय होऊ शकतो? आलेल्या संघाने त्वरित एंट्री फी भरून घ्यायची आहे. 4 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. ती म्हणजे हनुमान नगर या संघाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील सुयोगला जर आपला संघ विजयी करायचा असेल. पण 99 नंबर जर्सी क्रमांक घालून खेळतोय हनुमान नगरकडे फलंदाज. स्ट्राईकला आलेला फलंदाज चांगला लेग साईडला खेळायचा प्रयत्न केला. थोडं क्षेत्ररक्षण काय केलंय गोलंदाजाने पण एक धाव परिपूर्ण. थोडंसं टेन्शन वाढत चाललंय. विजयाकडे वाटचाल करतोय तो म्हणजे हनुमान नगर संघ. अविनाश मी तुला सांगू इच्छितो ह्या ग्राउंडवरती आमचे जानेमाने बॅट्समन लक्ष्मण काती यांचं चिरंजीव हे बॅट्समन करत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो गेली आज 25 वर्षापूर्वी त्यांचे वडील लक्ष्मण काती यांनी राठार विरुद्ध राठारवाडी असा मॅच रंगला होता. त्या बंदरवाडीवरती त्या वाडीवरती लक्ष्मण काती बॅटमन जो शॉट सुटला होता वडाच्या झाडाच्या वरती बॉल गेलेला ती कॅच आपल्या राठार गावचे कैलासवासी पांडुरंग खेडेकर यांनी ती कॅच अफरातुरी कॅच हा बॉल मारलेला आहे. आणि हा थोडंसं आता टेन्शन वाढत चाललंय दोन्ही संघाला. कुठला संघ विजय होऊ शकतं? दादाने चांगलाच अनुभव सांगितला. यादव साहेब समितीच्या वतीने विनोद गायकर साहेब असतील आणि आपण देखील माजी खेळाडू आहेत त्यांच्या मार्फत चांगल्या टुर्नामेंट झाल्या होत्या. 2 बॉल मध्ये 4 रनांची आवश्यकता आहे. जर निर्धाव चेंडू टाकले तर वृंदावन संघ विजयी. 1 बॉल मध्ये 4 रन काढले तर हनुमान नगर संघ विजयी होऊ शकतो. दोन्ही संघांकडे अजूनपर्यंत मॅच आहे. म्हटलं जातं ना मंजिले उन्हों को मिलते जिनके सपनों में जान होते कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. असे प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे हनुमान नगर या संघाला तसेच प्रयत्न करावे लागतील ते वृंदावन या संघाला. समुद्रामध्ये जशी भरती ओटी चालू असते त्याचप्रमाणे हा क्रिकेट आहे. कधी भरती तर कधी ओटी हे आपल्याला मान्य करावं लागेल. समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही कारण तुम्हाला समुद्राचा अनुभव चांगला आहे. तुमच्याकडे खाडी असल्या कारणास्तव एवढे कितीही संकट येऊ द्या पण ते परिपूर्ण झेलण्याची जबाबदारी या हनुमान नगर या संघाकडे आहे. 1 बाद फलंदाज झाले. 2 बॉल मध्ये कंपल्सरी जिंकण्यासाठी 4 रनांची आवश्यकता आहे. पहिला सामना काय येऊन ठेपलाय तो म्हणजे पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. सामना आपण त्वरित चालू करायचा आहे. 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. वृंदावन गावचे प्रमुख गोलंदाज सुयोग पाहूया. 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता श्रीकृष्ण क्रिकेट संघाला. दादा विनायक दादा अनुभव सांगतो थोडंसं. आता ज्या महिलांची क्रिकेट चालू आहे त्याच्यामध्ये मुंबईला 1 बॉल मध्ये 6 रनांची आवश्यकता होती. त्यावेळेस तिने षटकार देखील टाकला होता आणि मुंबई महिलांचा संघ विजयी झाला होता. त्याचप्रमाणे या फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल आणि अचूक जर गोलंदाजी केली निर्धाव चेंडू टाकला तर वृंदावन संघ विजयी. चौकार 3 रन काढले तर हनुमान नगर संघ विजयी. म्हटलं जातं ना लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्वरित सामना चालू कर रहे सुमित. आणि याच्यानंतर समालोचन करणारे आमचे कैलासदादा असतील, संस्कार दळवी असतील, विवेक काते असतील यांना देखील विनंती करतो पुढील समालोचन आपण करावं. श्रीकृष्ण क्रिकेट संघाला 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. सगळ्यांचा लक्ष लागलाय. 1 चेंडू 3 धावा परिपूर्ण बनवाव्या लागतील हनुमान नगर या संघाला. स्ट्राईकला आलेला फलंदाज 99 क्रमांक जर्सी घालून खेळतोय त्याला कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील. अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करावी लागेल सुयोगला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. काय क्षेत्ररक्षण सदस्य वृंदावन या संघाने नक्की 3 धावा परिपूर्ण केल्या तर हनुमान नगर संघ विजयी. कोण होतो या पहिल्या सामन्याचा विजय पाहूया. अचूक गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव एका धावेने वृंदावन संघ विजयी होतोय. दोन्ही संघांचा
अभिनंदन सहभागी झाल्याबद्दल. काय टफ फाईट झाली ती म्हणजे टाय मॅच झाली पण कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव वृंदावन संघ हा विजय. एक शॉर्ट रन येतोय. मित्रांनो थोडंसं लक्ष असू द्या. आनंद व्यक्त जान आमचा निर्णय आल्याच्या नंतर करा. एक शॉर्ट रन आला आणि त्याच्या मार्फत पंचांनी निर्णय दिला. वृंदावन हा संघ विजयी होतोय. दोन्ही संघांचं अभिनंदन. सहभागी झालेला दोन्ही संघांचं देखील अभिनंदन. पुढच्या संघाने लगेच दहिवली या संघाला विनंती करतो विनेशला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कळलं होता. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन तसे हरलेल्या संघाचं सुद्धा सहभागी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तरी पुढच्या सामन्यात सत्कारासाठी